सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी कमीही असतेच. काही जण मेंटली डिसेबल असतात, काही जण फिजिकली डिसेबल असतात. मेंटली डिसेबल म्हणजे मी असं म्हणेन की काही जणांना पटकन राग येतो, काही जणांकडे पेशन्स कमी असतात, काही जण खूप स्वार्थी असतात, काही जणांचा इगो खूप असतो. हे आपलं मेंटली झालं. फिजिकली काही जण आजारी असतात, काही व्यंग असतं. तर मला मुद्दा असा आहे की प्रत्येक जणामध्ये काही ना काहीतरी व्यक्तीमध्ये काहीतरी कमी असते. तर ह्या ही जी कमी आहे त्या कमीवर मात कसे करायचं. फिजिकली किंवा व्हिज्युअली चॅलेंज्ड हा या नाटकाचा विषय आहे. आता व्हिज्युअली चॅलेंज्ड असूनही जे 45 वर्ष बघतो आहे आजूबाजूला आणि अचानक दिसेना असं झाल्यानंतर काय होऊ शकतं, काय काय गोष्टी घडू शकतात आयुष्यात. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर मात करत 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 त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हा याचा मुख्य विषय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याचा अंडरकरंट जरी सिरियस असला, म्हणजे जसा लिकोरी उदंड झाली या नाटकाचा अंडरकरंट सिरियस आहे, म्हणजे मूल नसलेले दाम्पत्य हा अंडरकरंट खूप सिरियस आहे त्या नाटकाचं. पण त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते लाईट पद्धतीने केलेलं आहे. तसंच या नाटकाचं आहे, ह्याचं अंडरकरंट खूप सिरियस आहे पण त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते अतिशय लाईट पद्धतीने केलेलं आहे. एखादी गोष्ट आपल्याला खूप गंभीर गोष्ट आपल्याला सांगायची असेल तर त्याच्या आधी थोडासा विनोदाचा शिडकाव आपण केला तर ती गंभीर गोष्ट आपण पटकन पोचवू शकतो ऐकणाऱ्यापर्यंत आणि बघणाऱ्यापर्यंत. त्यामुळे ह्या नाटकात हे फार महत्त्वाचं आहे की त्याचा विषय गंभीर आहे पण त्याचं प्रेझेंटेशन लाईट आहे. आणि म्हणूनच मला हा रोल करावा असं वाटला. एक तर वेगळेपण आहे रोलमध्ये आणि उत्तम लिखाण आहे. नाही, म्हणूनच मी इतकं कॉन्फिडेंटली म्हणतो आहे की समजा आता ह्या नाटकात आपण व्हीसींवर आपण सोल्युशन्स काय काय येऊ शकतात हे दाखवलेलं आहे. आता व्हिज्युअली चॅलेंज म्हटल्यावर आपल्याला साधा आता मी 45 इयर्सचा झाल्यानंतर मी व्हिज्युअली चॅलेंज झालेलं आहे, म्हणजे मला अंधत्व आलेलं आहे. तर ह्या अंधत्वावर मात करताना मुळात आपण साधारणपणे नकळतपणे बऱ्याच गोष्टी करत असतो. खूप गोष्टी आपण आपल्या नकळत करत असतो. उदाहरणार्थ शर्टाची बटणं लावताना आपण काही शर्टाच्या काजाकडे बघत नाही, आपण बिंदास लावतो कारण आपल्याला माहिती आहे. किंवा घरात शिरल्यानंतर रात्री शिरल्यानंतर आपल्याला बटणं कुठे आहेत ते माहिती आहे, त्यामुळे आपल्याला काही चाच पडायला होत नाही. पण अंधत्व आल्यानंतर ह्या आपल्याला ते सगळं दिसेन असं होतं कारण आपण मेंटली अनस्टेबल होतो. तर मुळात मेंटली स्टेबल व्हायचं, आपलं घर बघायचं, अंतःचक्षुनी ते बघायचं आणि मग त्याप्रमाणे बिहेव करायचं. हा जो प्रोसेस आहे तो आधी सुरू होतो. आणि मग आलेल्या संकटाचा सामना कसा करायचा त्याचा एक प्रोसेस आहे आणि त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं हा एक प्रोसेस आहे. त्यामुळे नाटक अतिशय खूप शब्दबद्धचं छान झालेलं आहे. पण त्यातले हा जो प्रोसेस आहे हा लोकांपर्यंत पोचणं अतिशय महत्त्वाचं आहे. सुरुवातीला नाटक वाचल्यानंतर पहिल्याच फटक्यात म्हटलं हे करायचं कारण इट्स अ चॅलेंज. मग आता त्या दृष्टीने काय काय करता येईल, त्यामुळे मी काही दिवस घरात डोळे मिटून वावरत होतो. त्यामुळे अंतःचक्षु मी लेखकाने जे लिहिलेलं आहे की अंतःचक्षुनी बघायची सवय करा. आपल्या जे सेल्स आहेत, मेमरी सेल्स आहेत त्यांना जागं करा. ही जी वाक्य आहेत त्याचा अर्थ काय हे मुळात मला कळायला पाहिजे तर मी तिथे पोचवू शकतो. त्यामुळे मेमरी सेल्स जागा करणं म्हणजे काय करायचं तर मी घरात डोळे मिटून माझी कामं करत होतो. म्हणजे नळाचं पाणी घेण्यापासून दाढी करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी डोळे मिटून केल्या. माझ्या बायकोला मी सांगितलं वेगवेगळ्या ह्याचे शर्ट्स काढून ठेव, वेगवेगळ्या क्वालिटीचे. आणि मग मी हातात घेऊन ती क्वालिटी म्हणजे स्पर्शज्ञानसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिज्युअली चॅलेंज माणसाला स्पर्शज्ञान आणि तो कानाने बघतो, तो डोळ्याने बघत नसल्यामुळे तो कानाने बघतो. त्यामुळे कानानं बघणं म्हणजे काय हेही मी करून बघितलं की आता मी जरी तुझ्याकडे बघत असेल बरं आता इतकं माझ्या त्यात प्रोसेस असा आहे की इतकी वर्ष मी समोरासमोर काम करत असल्यामुळे मी तुझ्याकडे बघून काम करतो, को ॲक्टरकडे बघून काम करतो. मी को ॲक्टरची रिॲक्शन झाल्यानंतर मी रिॲक्शन देतो. आता ह्या नाटकामध्ये मी को ॲक्टरकडे बघूच शकत नाही कारण मला दिसत नाही आहे. त्यामुळे तू इथे उभी आहेस का इथे उभी आहे का, कॅमेरा इथे आहे का इथे आहे, त्यामुळे मी असं बघून बोलतो. आय एम सपोज टू बी, म्हणजे मी कॅमेऱ्यामध्ये बघणं मला अपेक्षित असताना मी इथे असं बघतो. त्यामुळे विदाऊट रिॲक्शन देणं हा सुद्धा एक माझ्या दृष्टीने खूप मोठा प्रवास आहे आणि एक शिक्षण आहे. सो इट्स अ एज्युकेशन फॉर मी. म्हणजे माझ्या नाटकाचा जे मुहूर्त जो झाला तो एका अंधमुलीच्या हस्तेच झाला. त्या नाटकामध्ये त्या मुहूर्ताच्या वेळी दाभोळकर नावाचे आमचे एक स्नेही तिथे उपस्थित होते.
ॲट द एज ऑफ 45 ही बिकेम ब्लाइंड अचानक. ओके. तर समाजामध्ये हे असं आहे 45 एजला किंवा ज्या खूप जास्त डायबिटीज ज्यांना असतो त्यांनासुद्धा हळूहळू अंधत्व येतं. त्यामुळे बॉर्न ब्लाइंड आणि काही वर्ष बॉर्न ब्लाइंडना त्यांनी बघितलेलंच नसतं जग, त्यामुळे त्यांना त्यांचं दुःख त्या मानाने कमी असतं, कारण जन्माला आल्यापासून ते तसे ट्रेन झालेले असतात कानाने बघायला. पण ज्यांनी काही वर्ष हे सगळं जग बघितलेलं आहे आणि अचानक जेव्हा त्यांना अंधत्व येतं ते पचवणं हे खूप अवघड असतं. आणि नुसतं पचवणं अवघड नसतं, त्याच्यावर मात करणं, त्या अंधत्वावर मात करून परत कॉन्फिडेंटली उभं राहणं. म्हणजे आता ह्या नाटकातला जो अंध व्यक्ती आहे ती कलाकार असं आहे. पण हे समाजात अशी बरीच मंडळी आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला जे नाव सांगितलं दाभोळकरांचं, ही इज फ्रॉम IT. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात हे होऊ शकतं, असं असू शकतं आणि आहे. त्यामुळे आम्ही एक प्रतिनिधित्व फक्त केलेलं आहे की ॲज अ आर्टिस्ट त्याला तो व्हिज्युअली चॅलेंज झालेला आहे. पण हे समाजात कुठेही असू शकतं. थोडक्यात ह्याच्यावर मात कशी करायची, आलेल्या संकटावर मात कशी करायची, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कलाकार म्हणून मी थोडंसं माझी कक्षा रुंदावायलाच पाहिजे ना. म्हणजे जरी एका कसं आहे पर्सेंटेज असतं, म्हणजे एका लग्नाच्या गोष्टीमध्ये 90% 95% विनोद आहे आणि 5% सिरियसनेस आहे, जो आपण लग्नाच्या सीनबद्दल जो पहिल्या अंकात आहे तो. ह्याच्यामध्ये 60-40 आहे. 60% विनोद आहे, 40% गांभीर्य आहे. पर्सेंटेजचा फरक आहे. पण विषय फार महत्त्वाचा आहे आणि विषय लोकांपर्यंत पोचवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने मी पण नेत्रदानाचा निर्णय घेतलेला आहे. तो 8 तारखेला माझं ओपनिंग आहे डोंबिवलीला 8ला रात्री. त्या दिवशी ते सगळं मी व्यवस्थित करणार आहे.